नमस्कार मित्रांनो, मी प्रल्हाद पाटील आणि मंगल अकॅडमीतर्फे आपणासाठी घेऊन आलो आहे मॅथची संपूर्ण सिरीज, जी की अगदी बेसिक लेवलपासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत असेल. या लेक्चरमध्ये आपण ही सिरीज कशी असेल, कोणासाठी असेल याबद्दल चर्चा करणार आहोत. मेन म्हणजे जे मुलं कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करतात त्यांच्यासाठी ही सिरीज एकदम उत्कृष्ट आणि अत्यंत दर्जेदार अशी सिरीज असेल. मी संपूर्ण कॉम्पिटिटिव्ह एक्झाम ज्याला मॅथ असतं त्याचे सर्व पेपर बघितले, त्या सर्व पेपरचं ॲनालिसिस केलं. त्या पेपरचं ॲनालिसिस केल्याच्या नंतर माझ्या अशा लक्षात आलं की प्रत्येक एक्झामचं गणित हे जवळपास सारखं असतं, पण यासाठी आपल्याला यावं लागतं ते बेसिक. या लेक्चर सिरीजचे आपण 3 पार्ट पाडलेत. एक पार्ट जो की अत्यंत बेसिकचा असेल, म्हणजे ज्यांना काहीच गणित येत नाही अशांसाठी पहिला पार्ट असेल. दुसरा पार्ट मॉडरेट लेवलचा असेल, म्हणजे ज्यांना बेसिक तर बऱ्यापैकी येतं पण त्यांना मॅथ सोडवायला प्रॉब्लेम येतात, जे की परीक्षेत थोडे फिरवून गणित टाकले की त्यांना ते समजत नाही, त्यांच्यासाठी मॉडरेट लेवल आणलं आहे. आणि एक ॲडव्हान्स लेवल म्हणजे उच्च दर्जाचे गणित, जे की आपण कोणतीही स्पर्धा परीक्षा देत असताना आपल्याला 15 पैकी 11-12 क्वेश्चनपर्यंत आपली मजल जाते आणि त्यानंतर उरलेले जे 4-5 क्वेश्चन असतात जे आपल्याकडून सुटत नाही, त्यासाठी ती ॲडव्हान्स लेवलची सिरीज असेल. अशा प्रकारची आपण या लेक्चर सिरीजची रचना केली. आणि या लेक्चर सिरीजची रचना करत असताना ही लेक्चर सिरीज नेमकी कोणासाठी आहे, तर आपण बघतो जे कॉम्पिटिटिव्ह एक्झामचे मुलं तयारी करतात ते असं म्हणतात की मी पोलीस भरती करतो, मी आर्मी करतो, मी MPSC करतो. मॅथ हे कोणत्याही परीक्षेला वेगळं नाही, हे अगोदर तुम्ही डोक्यातून काढून टाका. बेरीज वजाबाकी ही बेरीज वजाबाकीच असते. कुठेही गेलं तर त्याच्या प्रक्रिया या सारख्याच असतात. फरक फक्त इतकाच की कोणाला सोपं मॅथ विचारलं जातं, कोणाला मध्यम लेवलचं, तर कोणाला उच्च लेवलचं मॅथ विचारलं जातं. मॅथ करत असताना आपण काय करतो, मार्केटमध्ये जातो, मार्केटमधून मॅथचं पुस्तक घेऊन येतो आणि परीक्षेच्या तयारीला सुरुवात करतो. एखादा प्रश्न असतो आणि त्याचं खाली एक्सप्लेनेशन दिलेलं असतं, मग त्या एक्सप्लेनेशन आपल्याला समजत नाही, मग त्यासाठी आपल्याला बॅच लावावं लागतात किंवा क्लास करावा लागतो. हे आपल्याला का समजत नाही, तर आपलं बेसिक कच्चं असतं. म्हणून हे बेसिक स्ट्रॉंग करण्यासाठी आपण 5वी, 6वी, 7वी, 8वी, 9वी आणि 10वी लेवलचं मॅथमॅटिक्स हे बेसिक म्हणजे पार्ट 1 मध्ये कंप्लीट करणार आहे. हा पार्ट 1 कुणाला चालेल, तर हा पार्ट 1 ज्यांचं बेसिक अत्यंत कच्चं आहे त्यांच्यासाठी असेल. परत जे शालेय विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा हे गणिताचे जे 5वीचे, 6वीचे, 7वीचे लेक्चर आपण डिझाईन करतोय त्यांना पण हे कामा येईल. विशेष म्हणजे स्कॉलरशिपचे मुलं आणि नवोदयचे जे मुलं आहे त्यांच्यासाठी हे कामा येणार आहे. म्हणजे नवोदयची जी कॉम्पिटिटिव्ह एक्झाम आहे किंवा स्कॉलरशिपची जी एक्झाम आहे, या एक्झामचा पॅटर्न आपण बघून, त्यांचे प्रश्न बघून आपण त्या लेवलचं 7वीला असो 5वीला असो त्या लेवलचं आपण शिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सिरीजमध्ये बेसिक बुक तर घेतल्या जातीलच. आता ही सिरीज थोडी लंबी चालेल, कारण गणित हा एका दिवसात येणारा विषय नसतो. आपल्याला काय होतं, सरासरी जमत नाही, मग आपण यूट्यूबवर जातो, लगेच टाईप करतो सरासरी, मग सरासरीचे लेक्चर येतात, आपण ते बघतो. पण मग जे प्रश्न आपण बघतो त्याच प्रकारचे प्रश्न आपल्याला येतात. थोडा प्रश्न असा घुमवून फिरवून एक्झामिनरनं विचारला की तो आपल्याला येत नाही का, तर आपलं त्याच्या मागचं जे बॅकग्राऊंड असतं, जे बेसिक गणिताचं म्हणतो ते आपलं कच्चं असतं. बघा, तुम्हाला एक उदाहरण देतो. 5वीचं गणित आपण शिकतो. 5वीच्या गणितामध्ये समजा टॉपिक आहे कोन, ते 5वीच्या मुलांना फक्त कोनच शिकवतात. मग त्याच्यात लघु कोन असेल, काटकोन असेल, विशाल कोन असेल, या संकल्पनात हे 5वीच्या पुस्तकातून क्लिअर होतात. आणि मग जेव्हा आपण स्पर्धा परीक्षेची तयारी करतो तेव्हा विशाल कोनाचे माप इतके इतके आहे. अरे, अगोदर आपल्याला विशाल कोन म्हणजे काय हे तर समजून घ्यावं लागेल, तेव्हा आपल्याला ते गणित सॉल्व्ह होईल ना.
अशाच प्रकारे समजा तुम्ही सरासरीचं एक गणित घेतलं, अमके अमके मुलं आहे, त्याच्यात एक मुलगा ॲड झाला आणि मग त्यांची नंतरची सरासरी, पहिली सरासरी. अरे पण सरासरी म्हणजे काय, सरासरी कशाला म्हणायचं, सरासरी कशी काढायची, ही लेक्चर सिरीज झाल्याच्या नंतर मित्रांनो मी तुम्हाला कॉन्फिडन्स देतो, तुम्ही चुटकीत गणित सोडवाल, चुटकीत, आणि तेही हातावर गणित सोडवाल, तुम्हाला पेनाचीही गरज भासणार नाही. मी जेव्हा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करायचो त्यावेळची गोष्ट, माझा 25 मार्काचं जर गणित असेल तर 23-24 मार्काचं, मी असं म्हणत नाही आउट ऑफ असेल, का तर मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट, आपल्याला विशिष्ट वेळेत ते गणित सोडवावे लागतं. तरीही 23-24 गणितं माझे नेहमी करेक्ट असायचे. बऱ्याच परीक्षा अशा आहे की मी आउट ऑफही बरोबर आणले. हे मी माझं मोठेपण सांगत नाही, पण मी ज्या प्रकारची तयारी केली गणिताची त्यानंतर मला हे रिअलाईज झालं. आणि हे आपल्या खेड्यागावातून येणारे मुलंच मुळात कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करत असल्याने त्यांना रिसोर्स उपलब्ध होत नाही, झाले तरी खूप कॉस्टली असतात. मी अत्यंत माफक दरात, म्हणजे ₹1-2 असंही न करता, अत्यंत म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट, एकही रुपया न घेता, आणि विशेष म्हणजे यावर एकही ॲड न लावता तुम्हाला ही लेक्चर सिरीज देणार आहे. मग ही लेक्चर सिरीज कोणासाठी असेल तर बघा, ही लेक्चर सिरीज अत्यंत बेसिक पासून तर ॲडव्हान्स लेवलपर्यंत असेल. यातला पार्ट 1 जो आहे तो बेसिक लेवलचा असेल. बेसिक लेवल म्हणजे 5वी 6वी 7वी 8वी 9वी 10वी, जे की शालेय विद्यार्थ्यालाही चालेल, स्कॉलरशिपवाल्यांनाही चालेल, नवोदयवाल्यांनाही चालेल, आणि सरळ सेवा भरती करणाऱ्यालाही चालेल. पण आता हेच पुढे येईल का, नाही. कॉम्पिटिटिव्ह एक्झामची तयारी करणाऱ्याला अशाच्या असे गणितं येत नाहीत. पण यातलं जर बेसिक एकदा पक्कं झालं तर 101% तुम्हाला कॉम्पिटिटिव्हचं कसंही गणित येऊ, तुम्ही ते टॅकल करायला शिकणार, कारण त्याचं मूळ, त्याचं बेसिक इथं दडलं आहे. म्हणून आपण पार्ट 1 मध्ये जो स्टेट बोर्डचा किंवा NCERTचा सिलेबस आहे त्याच्या आधारावर खास करून आपण स्टेट बोर्ड घेणार आहोत, कारण स्टेट बोर्डचे बुक्सही आज NCERTच्या दर्जाचे झालेले आहेत. मी दोन्ही कम्पेअर करून बघितले, स्टेट बोर्ड आणि NCERT. पण स्टेट बोर्डाचा जो फ्लो आहे गणित शिकवण्याचा तो खूप छान आहे आणि समजायला सोपा पण आहे, आणि त्याच आधारावर आपल्या महाराष्ट्र शासनाच्या परीक्षा कंडक्ट केल्या जातात. त्याच्यानंतर पार्ट 2 असेल. पार्ट 2 मध्ये मॉडरेट लेवल आणि ॲडव्हान्स लेवल असेल. हा पार्ट 2 जो आहे तो फक्त आणि फक्त कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या मुलांसाठी असेल. या पार्ट 2 मध्ये आपण जे चॅप्टर 5वी ते 10वी पर्यंत शिकलो तेच चॅप्टर शिकणार, पण त्या चॅप्टरचे मॉडरेट आणि ॲडव्हान्स लेवल शिकणार. मग त्या सरासरी असेल, कामकाळ, वेग, अंतर, रेल्वे, ट्रेन, बोट, हे सगळं. अरे पण यासाठीचं जे बेसिक असेल ते पार्ट 1 मध्ये असेल. त्यामुळे आपल्याला पार्ट 1 मध्ये काय असतं, 5वीला अपूर्णांक धडा आहे, अपूर्णांकाचं सगळं बेसिक 5वीला आहे. 6वीला त्याच्यानंतरचं त्याच्यावरच्या अपूर्णांकावरच्या प्रक्रिया, मग संख्या कशाला म्हणायचं, नैसर्गिक संख्या, परिमेय संख्या, सगळ्या प्रकारच्या कन्सेप्ट, ज्या छोट्या छोट्या कन्सेप्ट असतात त्या सर्व आपण पार्ट 1 मध्ये कव्हर करणार आहोत, आणि नंतर पार्ट 2 घेणार आहोत. अशा प्रकारे आपल्या बॅचचं स्वरूप असेल, आणि ते कोणाला असेल. सर्वप्रथम आपली बॅच ही MPSC UPSC साठी तर बेस्ट आहेच, पण MPSC UPSC साठी पार्ट 1 कामाला येईल का, तर नाही. MPSC UPSC साठी पार्ट 2 कामाला येईल, ज्या पार्ट 2 मध्ये आपण मॉडरेट आणि ॲडव्हान्स लेवल घेणार आहोत. कारण MPSCला मॉडरेट आणि ॲडव्हान्स लेवलचे गणित येतात. आजकालचा ट्रेंड बघितला तर मॉडरेट लेवल जास्त चालतं, ॲडव्हान्स लेवलचे 2-3 गणित असतात, पण आपल्याला एक एक प्रश्न वेचायचा आहे, म्हणून आपण पार्ट 2 MPSC UPSC साठी असेल. पुढं बँकिंग SSC साठी असेल का, तर नाही. का, याचं एक कारण आहे. बँकिंग आणि SSCचा सिलेबस थोडा वेगळा आहे, त्यांना विचारले जाणारे गणिताचा ट्रेंड थोडा वेगळा आहे. मी सर्व परीक्षांचं प्रश्नपत्रिकाचं ॲनालिसिस केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की बँकिंग आणि SSC आपण इतर सोबत, तर तुम्ही मला म्हणाल सर प्रत्येक परीक्षेचं गणित तर वेगळं नसतं, तुम्ही पूर्वी सांगितलं. हो, नसतं. तुम्ही बँकिंग आणि SSCचे 50% प्रश्न या मॅथच्या बॅचवरून 50 किंवा 75 म्हणेल मी तर, पण 50 नक्की, 75% तुम्ही सोडवू शकता. विशेष 25% तुम्हाला विशेष वेगळे प्रयत्न करावे लागणार. म्हणून मी म्हणेन बँकिंग आणि SSC वाल्यांनी इथं वेळ घालवण्याची आवश्यकता नाही, त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ इथं घालवू नये.
ही बॅच अजून याच्यातलं पार्ट 2 मधला जो मॉडरेट लेवल असेल, मॉडरेट लेवल हा खास करून सरळ सेवा परीक्षेसाठी असेल. पण माझी एक विनंती असेल, ज्यांना सरळ सेवा करायची त्यांनी ते मॉडरेट लेवल बघण्याच्या अगोदर बेसिक लेवल आवर्जून बघावे. कारण त्या बेसिक लेवलवरच आधारित मॉडरेट लेवल असतं. तर सरळ सेवेचे सर्व कोणत्याही प्रकारची सरळ सेवा असो जी महाराष्ट्र शासन कंडक्ट करतं त्यांच्यासाठी अत्यंत उत्कृष्ट अशी बॅच असेल. त्यानंतर पोलीस भरती, आर्मी हे सरळ सेवेचेच प्रकार आहे. पण मी वेगळे का लिहिले? पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना असं वाटतं की नाही 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 सरळ सेवेला वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात, पोलीस भरतीला वेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. नाही, पोलीस भरतीला हे प्रश्न अत्यंत बेसिक लेवलचे येतात. म्हणजे कोणते? तर पार्ट 1 जो की 5वी ते 10वी पर्यंतचं जरी गणित कंप्लीट केलं तरी पोलीस भरती आणि आर्मीचे गणित सहज सुटू शकतात. तुम्ही म्हणाल सर आर्मीचे गणित हिंदीमधून असतात. हिंदीमध्ये काय वेगळं असतं? फक्त भाषेत थोडा बदल असतो. त्यासाठी आपण काय करणार आहोत? तर आपण घेत असताना आपलं जे मीडियम ठेवलंय, हे मीडियम आपण मराठी ठेवलंय, खास करून मराठी. आणि मराठी सोबत कंसात ज्या ज्या ठिकाणी गरज असेल त्या त्या ठिकाणी इंग्लिश शब्दांचा आपण वापर करणार आहोत, जेणेकरून प्रत्येकाला याचा फायदा होईल. तुम्ही इंग्लिश पुस्तक घ्या, मराठी पुस्तक घ्या, तुम्हाला ते अत्यंत सहज आणि सोप्या पद्धतीने समजून जाईल. त्याकरता आपण दोन्ही घेतलं. म्हणजे जसं या लेक्चरची रूपरेषा काय आहे, तर याचं स्ट्रक्चर कसं असेल बॅचचं, आपल्याला बॅचचं स्ट्रक्चर कसं असेल हे म्हटलं की लगेच समजतं. पण रूपरेषा कशी असेल हे म्हटलं की लवकर तितकं अवगत होत नाही. यामुळं आपण खास मराठी माध्यमातून शिकवणार आहोत. पण मधून कंसात जिथं गरज असेल तिथे इंग्लिश शब्दांचा वापरही मी करणार आहे. अशा प्रकारची ही आपली बॅच असेल. या बॅचची तुम्हाला संपूर्ण रूपरेषा कळाली असेल, बॅच कोणासाठी असेल हेही कळालं असेल. तुम्हाला बॅच संबंधी काहीही अडचणी असल्या तर माझा एक नंबर असेल जो तुम्हाला देईल आणि एक विशिष्ट चॅनल आपण सुरू करणार आहोत. नंतर जर तुम्हाला कोणत्या लेक्चर नंतर कोणतं लेक्चर करायचं हे समजत नसेल तर आपण ते त्या चॅनलवरती नंतर अपलोड करत जाऊ. पण होईल तुम्ही यूट्यूबवर आल्यानंतर मंगल अकॅडमी सर्च केल्यानंतर अत्यंत क्रमानं लेक्चर टाकले जातील. 1 2 3 4 लेक्चर क्रमांक 1, लेक्चर क्रमांक 2, लेक्चर क्रमांक 3 असे क्रमानं. म्हणजे 5वीचा असेल तर टॉपिक इयत्ता 5वी टॉपिक क्रमांक 1, इयत्ता 5वी टॉपिक क्रमांक 2, इयत्ता 5वी टॉपिक क्रमांक 3, इयत्ता 6वी टॉपिक क्रमांक 1, इयत्ता 7वी टॉपिक क्रमांक 2. अशा प्रकारे आपण ते लेक्चर सिरीजचे बरोबर क्रमानं लेक्चर सर्व अपलोड करणार आहोत. मग त्यासाठी आपण सर्वप्रथम 5वी, नंतर 6वी, मग 7वी, मग 8वी, मग नंतर 9वी आणि 10वी असं एकदा अपलोड करून झालं की त्यानंतर आपली मॉडरेट लेवल सुरू होईल. खरं तर 10वी लेवलचं गणित ज्यावेळेस तुम्ही सोडवता तर स्पर्धा परीक्षेला विचारली जाणारी जी मॉडरेट लेवल आहे ती तुम्ही अवगत केलेलीच असते. फक्त तुमच्या समोर प्रश्न यायचा तेवढा बाकी असतो. म्हणून माझी अशी कळकळीची विनंती असेल की आपण सर्वांनी जर ही बॅच करायची असेल तर सुरुवातीपासून तर अगदी शेवटपर्यंत करा, नाहीतर यात वेळ घालवू नका. कारण आपला अमूल्य वेळ वाया जाण्याची शक्यता असते. जोपर्यंत तुम्ही पूर्ण बॅच कंप्लीट करत नाही तोपर्यंत तुम्हाला गणित येणार नाही. गणित हे एका दिवसात येत नसतं. गणित येण्यासाठी तुम्हाला धैर्य आवश्यक आहे, लगन आवश्यक आहे आणि हे तुम्हाला सातत्य ठेवावं लागेल लेक्चर करण्यामध्ये. जोपर्यंत तुम्ही पूर्ण सिरीज करत नाही तोपर्यंत तुम्हाला मॅथ परफेक्टली जमणार नाही. पण एक सांगतो, ज्या दिवशी ही सिरीज तुम्ही कंप्लीट कराल, आता तुम्हाला 5वीपर्यंत 10वीपर्यंत 5वीपासून 10वीपर्यंत शिकायला 6 वर्ष जातात. आपल्याला हे 3 ते 4 महिन्यात पूर्ण कव्हर करायचं आहे. मग यासाठी थोडी विशेष मेहनत तर आपल्याला घ्यावी लागेल. मी इथं शिकवत जाईल, त्यानंतर तुम्ही त्यावर प्रॅक्टिस करण्यासाठी तुम्हाला काही प्रश्न मी प्रोव्हाइड करत जाईल. अशा प्रकारचं हे, पण ते प्रश्न तुम्हाला सॉल्व्ह करावे लागतील. विविध स्पर्धा परीक्षेचे प्रश्नही मी इथं सोडवून देत जाईल. एक करत आपण असं पूर्ण लेक्चर सिरीज ती फ्री ऑफ कॉस्ट आणि विशेष म्हणजे ॲड फ्री आपल्याला देणार आहोत. चला तर मग आता आपण पहिल्या लेक्चरला सुरुवात करू.